नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण सातारा जिल्हा पोलीस शिपाईची जी भरती झाली होती, जीची तारीख आहे 26 जुलै 2024 रोजी जो पेपर झाला होता, त्या पेपर मधल्या मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण हे आपण काय आहे इथे बघणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण इथे करणार आहोत। त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आता 2025 साठी फॉर्म भरताय का यापुढेही फॉर्म भरतील, तर त्यांनी त्या जिल्ह्याचा ट्रेंड समजून घ्यावा, त्या जिल्ह्यात कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे समजून घ्यावं। त्यासाठी आपण हे जे व्हिडिओज आहेत हे आपण इथे तयार करतोय आणि तुमच्यासाठी हे उपलब्ध करून देत आहोत। आपली मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि उताऱ्याची बॅच सुद्धा रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये हे सर्व टॉपिक मी तुम्हाला डिटेल मध्ये तिथे शिकवलेले आहेत। तुम्हाला जर अजून काही माहिती लागत असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता। पहिला प्रश्न बघा, सातारा जिल्ह्यामध्ये विचारला होता, मडके हा जो शब्द आहे याचा अनेक वचन काय होईल। सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये जी झाली होती, त्यामध्ये 26 जुलै 2024 रोजी हा पेपर झाला होता आणि त्याच्यामध्ये असा प्रश्न विचारला होता, वचन बदला म्हणजे एक वचनाचं अनेक वचन करा असा तुम्हाला प्रश्न आहे। ऑप्शन आहे मडक, मडकी, मडको आणि यापैकी नाही। तुम्हाला जे वाटते त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता दिलेला जो शब्द आहे तो शब्द आहे मडके। मडके म्हणजे काय, हा एकारांत शब्द आहे। कोणता शब्द आहे, एकारांत। ते मडके म्हणतो म्हणजे हा एकारांत नपुसकलिंगी शब्द आहे आणि एकारांत नपुसकलिंगी शब्दाचं अनेक वचन इकारांत होते, हा नियम आहे व्याकरणामध्ये। कंडिशन अप्लाय, शब्द कसा पाहिजे, नपुसकलिंगी पाहिजे। म्हणून एक असेल तर मडके आणि अनेक असेल तर मडकी होते, हा इकारांत शब्द आहे। पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय का, हो दिसतो। पर्याय क्रमांक 2 जे आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघू आपण, याच्यामध्ये काय विचारलाय, खालीलपैकी तिन्ही प्रकारच्या लिंगांमध्ये आढळणारा शब्द कोणता। तिन्ही प्रकारच्या, पहिला शब्द वचनावर होता, दुसरा शब्द लिंगावर विचारलेला आहे। तिन्ही लिंग म्हणजे काय, तो शब्द पुल्लिंगी असेल, तो स्त्रीलिंगी असेल आणि नपुसकलिंगी असेल, तिन्ही लिंगामध्ये तो वापरला जातो। बाघ, हरिण, पोर आणि यापैकी नाही असे 4 पर्याय जे आहेत मित्रांनो ते आपल्याला इथे दिलेले आहेत। योग्य उत्तर तुम्हाला इथे सांगायचं आहे। चला लवकर लवकर सांगा की तिन्ही लिंगामध्ये। ती बाग म्हणतो आपण, हे समजलं तुम्हाला, ती बाग म्हणतो आपण, तो बाग म्हणत नाही, बरोबर। त्यामुळे हा तिन्ही लिंगात येणार नाही। आपण ते हरिण म्हणतो, त्यामुळे हे नपुसकलिंग आहे। तो हरिण पण म्हणू शकतो आपण, पण ती हरिण नाही म्हणत। तो पोर कोणाचा आहे, ते पोर वाया गेलं, ती पोरं कोणाची आहेत। तो, ती आणि ते अशा तिन्ही लिंगांमध्ये आढळणारे फक्त 2 शब्द आहेत। एक आहे पोर आणि दुसरा आहे नेत्र। हा जो शब्द आहे हा तिन्ही लिंगामध्ये आढळतो, बाकी कुठले आढळत नाही। पुढचा प्रश्न बघा काय आहे, प्रश्न क्रमांक 3, प्रथम हे कोणतं विशेषण आहे। सातारा जिल्हा पोलीस शिपाई 2026 मध्ये आलेला हा प्रश्न, 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे हा। परीक्षा झाली होती 26 जुलै रोजी, 26 जुलै 2024 ला हा पेपर झाला होता आणि त्याच्यामध्ये विचारलंय की हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे। विशेषण कशाला म्हणतात, तर जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात आणि जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला विशेषण म्हणतात। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, कोणाबद्दल, नामाबद्दल, आणि जो व्याप्ती मर्यादित करतो कोणाची, नामाची, त्याला विशेषण म्हणतात। जसं आज मी एकदम कडू भाजी खाल्ली, मला ती अजिबात आवडत नाही अशी मी कडू भाजी खाल्ली, तर भाजी काय आहे, कडू आहे, ते मलाही माहित आहे, भाजी नाम आहे। आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा हा शब्द आहे कडू, म्हणजे तो विशेषण आहे, म्हणून हा नामाबद्दल विशेष माहिती सांगतो। दुसरी गोष्ट, एवढ्या टोकरीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत, खूप साऱ्या, तरी सुद्धा या वेगवेगळ्या भाज्यांमधून बरोबर मी ती भाजी शोधून काढली। कशामुळे शोधून काढली, या शब्दामुळे। मी कोणती भाजी खाल्ली, कारल्याची भाजी खाल्ली। म्हणून विशेषण म्हणजे काय, जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, नामाची व्याप्ती मर्यादित करतो। याचे सिद्ध आणि साधित असे 2 मुख्य प्रकार पडतात। त्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे प्रथम। तर प्रथम काय आहे, आवृत्ती आहे, संख्या आहे, क्रम आहे की अनिश्चित आहे। तर प्रथम तसं पाहिलं तर संख्यावाचक विशेषण आहे।
परंतु याच्यात क्रम सांगितलेला आहे, प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर पर्याय क्रमांक 2ही लिहिलेलं आहे, त्यांचं उत्तर सुद्धा त्यांनी बरोबर द्यायला हवं होतं, परंतु त्यांनी उत्तर दिलं फक्त क्रमवाचक. जिथे संख्येचा क्रम सांगितला जातो तो क्रमवाचक आहे. जिथे आवृत्ती कशाला म्हणतात, जिथे इक्वल रिपिटेशन असतं. जसं द्विगुणित आनंद झाला, द्विगुणित म्हणजे काय, जसा पहिला आनंद झाला तसाच दुसरा आनंद आहे, सेम इक्वल रिपिटेशन, त्याला आवृत्ती असं म्हणतात. अनिश्चित म्हणजे काय, ज्यात संख्या आहे पण माहित नाही निश्चित. जसं त्या झाडावर भरपूर पक्षी होते, राहुल आला, त्यांनी दगड मारला, त्यामुळे काही पक्षी उडून गेले, थोडेच बाकी राहिले. नंतर पुष्कळ पक्षी आले, मग भरपूर, पुष्कळ, काही, थोडे, याच्यात संख्या आहे पण निश्चित माहित नाही, त्याला अनिश्चित म्हणतात. कळते या प्रश्नाचं उत्तर काय लिहायला पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर लिहायला पाहिजे. चौथा प्रश्न बघा काय आहे, तुम्हाला पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. मनुष्य या शब्दाचा आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती जे 26 जुलैला झाली होती 2024 ला, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता, मानव, माणूस, मनुष्यत्व यापैकी नाही. नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात, इंग्रजीमध्ये 5 पडतात, मराठीमध्ये सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. इंग्रजीमध्ये कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन असे 5 प्रकार पडतात. मराठीमध्ये मटेरियल नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन हे सामान्य नामातच घेतले. मराठीमध्ये त्याला पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम म्हणतात. या व्यतिरिक्त अजून 2 प्रकार पडतात, क्रियावाचक नाम आणि धातुसाधित नाम. मग आता सामान्य नाम कशाला म्हणतात, जे जातीवाचक आहे, आणि विशेष नाम कशाला म्हणतात, जे व्यक्तिवाचक आहे. जसं मी झाड म्हटलं की माझ्या समोर असं काहीतरी उभं राहतं, मी झाड म्हटलं की माझ्या समोर असं काहीतरी उभं राहतं, बरोबर. मी झाड म्हटलं की माझ्या समोर असं काहीतरी उभं राहतं, बरोबर ना. परंतु मी जर म्हणतो वडाचं झाड, मग माझ्या समोर हे उभं राहतं. मी म्हणतो अशोकाचं झाड, माझ्या समोर हे उभं राहतं. मी म्हणतो काटेरी झाड, मग माझ्यासमोर असं उभं राहतं. विशेष नाम हे जातीवाचक असतात की व्यक्तिवाचक असतात, व्यक्तिवाचक, आणि सामान्य नाम हे जातीवाचक असतात. आणि त्या झाडामुळे त्या पूर्ण परिसराला भरपूर सौंदर्य प्राप्त झालं होतं. मग सुंदर या शब्दाला य हा प्रत्यय लागला तर सौंदर्य तयार होतं. मग भाववाचक नाम कशाला म्हणतात, जिथे कुठला तरी भाव किंवा गुण सांगितला जातो. आणि तो ओळखायचा कसा, यत्व पणपणा इतावा गिरी ऐकिक असं प्रत्यय लागलं तर भाववाचक नाम तयार होतो. काय तयार होतं, यत्व पणपणा इ ता वा गिरी, हे शेपूट लक्षात ठेवा. आई, की आणि इक असं जर प्रत्यय लागलं तर भाववाचक नाम तयार होतात. जसं बघा, सुंदर शब्दाला य लागलं, सौंदर्य तयार झालं. ऐश्वर्याकडे भरपूर सौंदर्य देवाने दिलंय. मग एक कुरूप मुलगी तिच्याकडे गेली आणि म्हणते, मला तुझ्यातला अर्धा किलो दे ना, पावभर दे ना, काय पैसे लागतात मी तुला देतो. मग ती म्हणते ठीक आहे, बस माझ्या बाजूला. आणि तिने असं असं ओरबाडलं आणि तिला दिलं. असं चालतं का, नाही, तो भाव आहे. आजकाल मनुष्यत्व हरवलं. मनुष्यत्व, मनुष्यत्व भाववाचक नाम आहे. शत्रुत्व, मित्रत्व. आजकाल बघा ना, ऍक्सिडेंट झाला की लोक काय करतात, मदत नाही करत, कैमरा बाहर काढतात, मोबाइल बाहर काढतात आणि लगेच फेसबुक लाइव जातात, देखिए यहाँ पे इंसान गिरा है, बहुत सारा खून गिर रहा है, लथपथ है, और 1 मिनट रुकिए, मैं इसका आईडी आपको बता रहा हूँ. लगेच त्याचा पाकिटात हात घालतात, त्याचा आईडी काढतात, त्याचा आधार कार्ड दाखवतात, देखो ये गांव का है, अगर कोई ये फेसबुक लाइव देख रहा है तो जल्दी यहाँ आए और इसको उठा के अस्पताल लेके जाए. अरे दलिंदरा, तू काय करतोय, आहे की नाही. आपण त्याला मनुष्यत्व हरवलंय. शत्रुत्व, मित्रत्व. आजकाल लोक खूपच शहाणपण दाखवतात किंवा शहाणपणा करतात. भाववाचक नाम आहे. शांत शब्दाला ई लागलं तर शांती तयार होतं. देवा मला शांती दे, एक वाक्य आहे बघा, काय, देवा मला शांती दे. शांत शब्दाला ई लागलं तर शांती हे भाववाचक नाम आहे. पण दुसऱ्या वाक्यात तो काय म्हणतो माहित आहे का, शांती ही माझ्या मामाची मुलगी आहे. शांती ही माझ्या मामाची मुलगी आहे, याचा अर्थ हे शांती भाववाचक नाम नाही. आता कोण झालं, ते विशेष नाम झालं. म्हणून मराठीत लक्षात ठेवा, शब्दाची जात ही तो शब्द त्या वाक्यात काय कार्य करतो यावरून ठरते. जर फक्त एक खालचं वाक्य नसतं तर शांती हे भाववाचक नाम आहे. मंदिरात काय असतं, शांती. मग नवरा बायकोच्या घरी भांडणं झालेलं आहे, लहान मुलं मंदिरामध्ये गेले, ते घरातली शांती जी हरवलेली आहे, मंदिरात घंटा वाजवली, देवाजवळून अर्धा किलो शांती घेऊन आले घरी, असं चालतं का, हा, नाही चालत ना.
मंदिरात शांती आहे, देवळात शांती आहे, आश्रमात शांती आहे, जंगलामध्ये शांती आहे, निसर्गात शांती आहे, संत महात्मे जिथे असतात तिथे शांती आहे. आणि सगळ्यात महत्वाची शांती पाहिजे आपल्या मनात. है ना? तुकोबाचा पिक्चर पाहिला तर त्या तुकोबाच्या पिक्चर मध्ये वारकरी संप्रदाय चंद्रभागेमध्ये जेव्हा आंघोळ करतात, एकमेकांच्या पाया पडतात, तेव्हा त्यांचा भाऊ जो हरवलेला आहे, घर सोडून गेलेला आहे, मोठा भाऊ, तो भेटतो. आणि मग तो म्हणतो, तुका तुला संसारात राहून जे प्राप्त झालं ते मला बाहेर राहून प्राप्त झालं नाही, मी आतमध्ये शोधायला पाहिजे होतं. त्याचा मोठा भाऊ म्हणतो. आपण बाहेर शोधतो आणि शांती कुठे असते? आतमध्ये असते. त्यामुळे शांत शब्दाला ई लागलं. मंदिरात शांतता असते, घरात आहे का शांतता? तुम्हाला एक उपाय देऊ का? आजकाल तरुण मुलं मुली किंवा कोणी घ्या, यांच्या मनात शांती नाहीये, हे डिस्टर्ब आहे. शांती देऊ का तुम्हाला? वर बघा, ते फोन ठेवा, माझ्याकडे बघा. मग जो व्यक्ती फक्त 7 दिवस कुठलंही सोशल मीडिया बघत नाही ना, त्याला शांती लागते. कुठलंही सोशल मीडिया, फेसबुक, इन्स्टा. आणि सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी फार कमी येतात, वाईट जास्त येतात. आणि आपलं मन कसं आहे? लहान मुलासारखं. लहान मुलाला म्हटलं की दिवा आहे रे, जाऊ नको, चटका लागेल, अगरबत्ती आहे, जाऊ नको, ते पहिलं तिकडे जात. आपलं मन तसं आहे. सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी पण येतात, पण आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त बघतो, त्यामुळे आपण डिस्टर्ब होतो. त्याचा ऍक्सिडेंट झाला, बिबट्या आला, नमकं झालं, टमकं झालं, राजकारणाचा स्तर घसरला, आर्थिक मंदी आहे, इकडे हिमस्खलन झालं, श्रीलंकेमध्ये पूर आला, तर त्याचा इनडायरेक्टली आपल्यावर परिणाम होतो. हालाकी ते काय आपले नातेवाईक नाही ज्यांच्यासोबत या घटना घडल्या असतील, पण आपल्याला ते कुठेतरी फील होतं आणि आपली निगेटिव्हिटी जाते. त्यामुळे निगेटिव्हिटी येते, पॉझिटिव्हिटी जाते. शांतता आपल्याला पाहिजे. साखर कशी आहे? गोड. मग साखरेमध्ये काय असतो? गोडवा. मग एक काम करा, एका हातात साखर घ्या आणि या हातामध्ये त्या साखरेतला गोडवा काढून दाखवा. काढून दाखवा, जसं दुधातलं पाणी काढून दाखवा. दुधात पाणी टाकणं हे महापाप आहे, कारण देव दूध बनवतानाच त्यात पाणी टाकून पाठवतो. तरी काही लोक वरून पाणी टाकतात, है ना? ते ऑलरेडी आहे. मग दुधातलं पाणी असं वेगळं काढता येत नाही. ते फक्त असं म्हणतात, नील दमयंतीचं जे कथा होती त्यात म्हणतात, बा नळ राजाला ते वरदान होतं, ते सांगतं असं काय. राजहंसाला ते वरदान आहे की राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो. आता ते कथेमध्ये लिहिलेलं आहे. नंतर गुलामगिरी, गांधीगिरी, लुच्चेगिरी, दादागिरी, फसवेगिरी, त्याच्यात गिरी हा शब्द येतो. नवल शब्दाला आई लावलं तर नवलाई तयार होते, बरोबर ना? आता नवलाई दाखवा बरं मला. अलिबाबानी 40 चोरची कथा वाचली, त्या स्पायडरमॅन बघितलं तर मला ती नवलाई वाटते. जादूचे प्रयोग बघितले, नवलाई. पण काढून दाखव बरं ती नवलाई माझ्या अंगातली. नाही काढता येणार. माणूस शब्दाला की लावलं तर माणुसकी तयार होते. आणि साहित्य शब्दाला ईक लागलं तर साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक. इतिहास शब्दाला ईक लागलं तर ऐतिहासिक हा शब्द तयार होतो. म्हणजेच यत्व पंपना इतावागिरी ऐकी ईक असं जर प्रत्यय तयार झाले तर त्याच्यापासून काय तयार होतात? भाववाचक नाम तयार होतात. इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एवढं डिटेल विश्लेषण तुम्हाला कोणीच देणार नाही. पुढचा प्रश्न बघा. वाई दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे, या वाक्याचा प्रकार ओळखा. सातारा जिल्हा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आला होता. 26 जुलैला परीक्षा झाली होती. उद्गारवाचक प्रश्नार्थी विधानार्थी यापैकी नाही. वाईला गेले तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये, शिवाजी महाराजांनी पहिली जी मोहीम आखली होती, है ना, ते वाईकडे सातारा जिल्ह्यामध्ये जावळीच्या खोऱ्यामध्ये पहिले मोरांचा बंदोबस्त केला. त्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, बरोबर ना? वाई ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. शेवटी पूर्णविराम आहे, त्यामुळे उद्गारवाचक हे पर्याय कट झाला. प्रश्नार्थी हा पर्याय कट झाला. हे साधं विधान दिलेलं आहे, त्यामुळे विधानार्थी वाक्य आहे असं दिलेलं आहे, त्यामुळे हे होकारार्थी वाक्य आहे. आणि हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होतो, त्यामुळे सुद्धा हे आपण विधानार्थी किंवा स्वार्थी वाक्य असं सुद्धा याला म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. साताऱ्यामध्ये आलेला पुढचा प्रश्न बघा. मुंगीने मेरू पर्वत गिळला, मुंगीने मेरू पर्वत गिळला, या वाक्यातला अलंकार ओळखा. 6वा प्रश्न आहे. रूपक आहे, अतिशयोक्ती आहे, अनन्वय आहे आणि यापैकी नाही, असे पर्याय तुमच्या समोर आहे. वेळ लावून थोडासा विचार करून आपल्याला उत्तर द्यायचे आहेत, पण आपले उत्तर चुकणार नाहीत यासाठी आपल्याला काम सुद्धा करायचं आहे. चला लवकर सांगा. प्रश्न जर कळाले असतील तर उत्तर सुद्धा तुम्हाला कळतीलच, 100% तुम्हाला कळेल, है ना? मुंगी,
मुंगी कधी मेरू पर्वत गिळू शकते का? गिळणे म्हणजे तिने तो खाऊन टाकणे. रूपक नाहीये. रूपक म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक रूपकता दाखवली जाते. जसं त्या मुलीची मुखचंद्रमा पाहून तो मोहून गेला. बिचारा चांगला अभ्यास करत होता, पोलीस भरतीत 100% सिलेक्शन होणार होतं, पण त्या घुबडचं त्यांनी तोंड पाहिलं, मुखचंद्रमा. मुख आणि चंद्रमा दोघंही एकच आहे ना? पण एकत्र घेतले म्हणून ते एकरूपकता तिथे झालेली आहे. अनन्वय म्हणजे तुलना करायचा संबंधच नाही. शकुंतलेसारखी सौंदर्यवती तीच, तुलना करायला संबंधच नाहीये. आता तो तिचा मुखचंद्रमा पाहून मोहून गेला आणि थोड्या दिवसात म्हणतो तिच्यासारखी मला समजून घेणारी कोणीच नाही. अरे एवढी जर ती हुशार असती तर तुला करिअरला फोकस केलं असतं, म्हटलं असतं की बेटा आता अभ्यास कर, मी काही तुझ्याशी बोलत नाही. पण ती सारखं त्याला मिस यू, पिल्लू, जेवून घे, जास्त अभ्यास नको करू, झोप घे, झोप गरजेची आहे. पण तो येडा ऑलरेडी रूपकच्या नादाला लागला होता. त्यामुळे अनन्वय. आणि इथे मुंगीने पेरूर गिळला म्हणजे काय? मेरू पर्वत गिळला म्हणजे जसं एक उदाहरण आहे बघा. दीड दंबळीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. अरे बाबा, फेकायची हद असते. म्हणजे देशाचे पंतप्रधान पण एवढं फेकत नाही जेवढा हा फेकतो, असं पण काही लोक गमतीनं म्हणतात. मी नाही म्हणत, काही लोक म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, साताऱ्यामध्ये विचारलेला 7वा प्रश्न. 26 जुलैला परीक्षा झाली होती. विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे. संकुचित, व्यापक, आश्चर्य, विस्मय, दानव, असुर यापैकी नाही. दानव आणि असुर ही समानार्थी शब्द आहेत आणि मुलं घाईघाईत हे लिहितात, बाहेर आल्यावर करतात ओ शिट, सिली मिस्टेक. आश्चर्य म्हणजेच विस्मय. काही लोक संकुचित आहे. लोक असतात बघा ग्रामीण भागात, आजही काही लोक नॅरो माइंडेड आहे. म्हणजे ग्रामीण भागात आजही मुलगा आणि मुलगी हे मित्र असू शकतात या कन्सेप्टवर त्यांचा भरोसाच नाही. मुलगा आणि मुलगी बोलले, दया कुछ तो गडबड आहे. आणि गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, तुम्ही बघितले असतील. चौकात चौकात बसलेले असतात ते. ओव्हर टाइम मध्ये जगणारे लोक आहेत. सगळं झालं त्यांचं, फक्त दिवसभर एकच काम आहे, कोणाच्या घरात कोण किती वाजता घुसला आणि किती वाजता बाहेर आला याची खबर ते फक्त ठेवतात. ते संकुचित मनोवृत्तीचे. अरे तो भाऊ असू शकतो तिचा, असेल कोणी आपलं, है ना? त्याच्या विरुद्धार्थी आहे व्यापक. ही विरुद्धार्थी जोडी. आपण नॅरो माइंडेड नाही पाहिजे, आपण ब्रॉड माइंडेड. बरोबर ना? तुम्ही कसे आहात, नॅरो माइंडेड की ब्रॉड माइंडेड? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तरुण मुलं मुली हे सहसा नॅरो माइंडेड पण असतात आणि ब्रॉड माइंडेड सुद्धा असतात. दोन्ही ठिकाणी ते असतात. जिथे विचार करायचा तिथे मात्र ते करत नाही. 8वा प्रश्न. खड्ड्यात गेली ती आज्ञा. विद्यार्थ्यांना मी शिकवतो काहीतरी, ते म्हणतात जा सर, नाही ऐकत तुमचं. खड्ड्यात गेली ती आज्ञा या वाक्यातलं क्रियापद ओळखा. सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 26 जुलै 2024 ला पेपर झाला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न आला होता. खड्ड्यात गेली ती आज्ञा. लगेच आपल्याला काय वाटते? आज्ञा. दिलं नाही का ऑप्शन मध्ये? नाही दिलं. मी असतो तर दिलं असतं आणि मग बऱ्याच मुलांनी हे उत्तर लिहिलं असतं, जे की उत्तर चुकीचं आहे. आपल्याला काय वाटतं? क्रियापद हे वाक्यात शेवटी आहे असं आपल्याला वाटतं. पण क्रियापद म्हणजे काय? जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि वाक्यातली क्रिया दाखवतो त्याला क्रियापद असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. तुमचं काय मत आहे? पटकन कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 9वा. 2 शब्द जोडताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? आजकालची मुलं नाही करत असं. आम्ही लहान होतो ना तेव्हा एकच वही भेटायची पूर्ण वर्षभरासाठी. आता तर वेगळं आहे. फर्स्ट टर्म साठी वेगळ्या नोटबुक आणि सेकंड टर्म साठी वेगळ्या नोटबुक. तर मराठीला एकच वही केली, हिंदीला एक केली, इंग्रजीला एक केली. त्यामध्ये अशा ओळी असायच्या आणि त्यात जर एखादा शब्द लिहायचा राहिला, भारत माझा देश आणि हे इकडे लिहायचो डॅश करून. द्यायचं की नाही? आजकाल असं नाही. आजकाल तर बापरे, एवढं पान उरलं फाडून खाली सोडतात मुलं. म्हणजे आम्ही तर वर्ष संपल्यावर जे पानं उरले ते फाडायचो आणि सुईने शिवायचो त्याला, कारण बाइंडिंग करायला पैसे नसायचे. मग त्याची एक रफ बुक बनवायचो. आजकालची मुलं तर असं काही करतच नाही, अर्ध्या वया फेकून देतात. मग आता हे जे उरलं इथे मी असं डॅश मारलंय, त्याला काय म्हणतात? त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. त्याला काय म्हणतात?
संयोग चिन्ह असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा काय आहे. 10वा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी. तुम्ही काय करायचं, पेपर सोडत असताना याच्या खाली अंडरलाईन करायचं. जे विचारलंय ना त्याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करता आलं पाहिजे. अयोग्य जोडी विचारलं म्हणजे समजायचं की 4 पैकी 3 योग्य आहेत, आणि जे योग्य आहे त्याला तुम्ही काय करायला पाहिजे, टिक टिक करायला पाहिजे. स्वदेशी विदेशी बरोबर आहे का, विरुद्धार्थी विरुद्धार्थी विचारलेला आहे त्यामुळे ही जोडी बरोबर आहे. आवक जावक हे पण बरोबर आहे. अतिवृष्टी याचा विरुद्धार्थी अनावृष्टी होतो. अनावृष्टी म्हणजे काय, जिथे कमी पाऊस आहे, आणि अतिवृष्टी म्हणजे काय, जिथे जास्त पाऊस आहे. त्यामुळे यांनी जे दूरदृष्टी दिलेलं आहे ते चुकीचं आहे ना. विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्याही व्यक्तीने आयुष्यामध्ये दूरदृष्टी ठेवून काम केलं पाहिजे, है ना. आपल्याला गणितामध्ये सगळे कोण शिकवले असं आपण म्हणतो, पण आपल्याला दृष्टिकोन शिकवलाच नाही, है ना. काटकोन, त्रिकोण, है ना, असा कोण शिकवला, ॲक्यूट अँगल असा शिकवला, ऑप्ट्यूस अँगल असा शिकवला, राईट अँगल. परंतु जो दृष्टिकोन असतो त्यातल्या त्यात कोणता, आताच एक प्रश्न झाला होता, विशाल दृष्टिकोन, ब्रॉड. आपल्याला संकुचित दृष्टिकोनच शिकवलेले आहेत शाळेमध्ये, है ना. हे केलं तर ठीक, नाही तर मग तुझं काही खरं नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला कृष्णासारखा एक सखा असावा जो तुम्हाला मार्गदर्शन करेल राईट टाइमला. तुमचे मित्र एवढे दलिंदर आहेत ना, सॉरी टू से लाईक दिस, पण ते तुम्हाला मोटिवेट कमी करतात, डिमोटिवेट जास्त करतात. ते मित्र आहेत तुमचे, नातेवाईक आहेत, दलिंदर शेजारी पाजारी, त्यांच्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त विश्वास आहे. 11 नंबरचा प्रश्न संधी टॉपिक वरचा आहे. श्र, है ना, आपण लिहितो श्री, त्यातला मी घेतला श्र. हा शब्द, हे जे जोडाक्षर आहे हे नेमकं कसं बनलं. 26 जुलैला पेपर झाला होता, सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती. कसं लिहिणार. पर्याय 4 तुमच्या समोर आहे, योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं का नाहीये मग, पहिलं तर येणारच नाही श्र, चौथंही येणार नाही. आता श र अ आणि श र अ यातलं हेच उत्तर का आहे असं मी विचारलं तुम्हाला. श्र, जेव्हा श्रचा उच्चार करतो तेव्हा उष्मेचा वापर होतो. इथे पण श, श आणि स हे उष्मे आहेत, आणि यांचा जर वापर आपण महाप्राण म्हणून घेतला तर तिथे श येतो, षटकोन, जिथे शब्दावर आघात होतो. श्र म्हणताना, श्री म्हणताना आघात नाही होत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं योग्य उत्तर आहे, 2 नाही. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द निवडा. सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता. 12 नंबरचा प्रश्न आहे, जो गटात बसत नाही तो. व्होल्टमीटर, थर्मामीटर, ॲमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर काय कशामध्ये मोजतात सांगा. गटात न बसणारा शब्द ओळखा, असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे. कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी कमेंट करा, पटापट पटापट कमेंट करा. प्रश्न सोपे आहेत तर मग उत्तर सुद्धा तुम्हाला आले पाहिजे. सगळ्यांचे उत्तर मी चेक करतोय, पटापट पटापट उत्तर द्या. फक्त चुकलं तरी चालते, चुकलं तरी चालते, परंतु उत्तर हे देण्याचा प्रयत्न करा. देणार ना उत्तर, देणार ना, हो म्हणा सर, आम्हाला पर्यायच नाही. सांगा ना काय उत्तर आहे. हे सगळं मोजमाप करायचे आहेत, सगळ्या ठिकाणी मीटर आहेत. मीटर काय करतात, मोजतात. पण बाकीचे जे आहेत ते इलेक्ट्रिक साधनं मोजण्याचे आहेत, आणि थर्मामीटर आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी आहे, बरोबर ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते गटात न बसणारा शब्द आहे. उत्तर द्यायला शिका, चुकलं तरी चालते, काही इथे काही फाशीची शिक्षा नाहीये. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, है ना. ज्या मुलीचं नाव आहे शर्वरी तिलाच माहित नाहीये. शर्वरी नाव असतं ना बऱ्याच जणांचं. शर्वरीचा, मी तर मुलांना नेहमी म्हणतो की तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, भावाचं नाव, सगळ्यांच्या नावाचे अर्थ जरी पाठ करून गेले तरी परीक्षेमध्ये बऱ्यापैकी मार्क मिळतात. पण लोक तेवढंही करत नाही, काय करावं, खूपच आळशी आहे, खूपच आळशी आहे. चला सांगा, प्रश्न कळाला. 4 ऑप्शन आहे, स्त्री, बेल, रात्र आणि यापैकी नाही. यापैकी नाही असं कसं काय. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. सोपा प्रश्न आहे, लवकर सांगा.
शर्वरी या शब्दाचा अर्थ होतो वो है निशा. निशा म्हणजे काय? बऱ्याच मुलींची नावं असतात, निशा, शर्वरी असतात ना, विभावरी. एकीचं नाव रजनी आहे. रजनी म्हणजे सुद्धा रात्र, विभावरी म्हणजे रात्र, निशा म्हणजे रात्र, शर्वरी म्हणजे रात्र, क्षणदा म्हणजे रात्र, आणि क्षपा हा जो शब्द आहे याचा सुद्धा रात्र असा होतो. एक समानार्थी शब्द आहेत आणि यासाठी आपण अभ्यास त्या लेवलचा आपला ठेवला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 तिचं योग्य उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न, अपकर्ष या शब्दाचा तुम्हाला विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द. अपकर्ष विरुद्धार्थी शब्द. साताऱ्यामधले प्रश्न घेतोय आपण, त्यामुळे 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 पैकी 25 जर तुमचे इथे बरोबर आले तर तुम्हाला त्या पोस्ट पर्यंत पोहोचायला फायदा होतो. अपकर्ष, आकर्ष, उत्कर्ष, उपकर्ष यापैकी नाही, आहे ना. अपकर्ष म्हणजे काय? प्रगती की अधोगती? प्रगती की अधोगती? अधोगती. प्रगती याचा विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती. मग उपकर्ष, अपकर्ष याचा अर्थ अधोगती होतो, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द प्रगती येणार. आणि प्रगती कुठे दिसतं आपल्याला? पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्कर्ष, है ना. तुमचा काय व्हायला पाहिजे? उत्कर्ष. तुम्ही जरा फ्रेश राहा बरं. तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन दिसतंय ना, असं वाटतं कोणी मेलंय घरामध्ये, नाही की नाही? कोणतरी सोडून गेलंय तुम्हाला. असं खतरनाक माणसं आहे तुम्ही. जरा खुश राहा रे. बघावंसं नाही वाटत मला, माहित आहे का? मी कॅमेऱ्याकडेच पाहतोय सध्या. धैर्य आंबा खातो या वाक्यातला प्रयोग ओळखा. धैर्य आंबा खातो, आम का सीजन कभी नहीं जाता. चला, धैर्य आंबा खातो. सातारा जिल्हा पोलीस भरतीमध्ये प्रयोगावर प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला विचारलेला आहे प्रयोग ओळखा. 26 जुलैला पेपर झाला होता. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि यापैकी नाही. प्रयोग किती आहेत? प्रयोग किती आहेत? उत्तर काय सांगितलं? उत्तर काय सांगितलं? उत्तर काय सांगितलं? कर्तरी, भावे, अजून काय ऑप्शन आहे? कर्मणी आहे. हा, मग काहीतरी सांगा ना. 4 पैकी एक, इना, मीना, डिका, फुस, काय तर लागेल आपलं उत्तर. काही लोक भावे म्हणतात, काही कर्तरी म्हणतात, काही कर्मणी म्हणतात, काही तर खतरनाक आहे ते म्हणतात यापैकी नाही. याचं जे उत्तर आहे ते ओळखायचं कसं? प्रयोग 3 प्रकारे ओळखला जातो. प्रयोगाची व्याख्या काय आहे? तर प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. वाक्यामध्ये कर्म असलंच पाहिजे असं काही बंधन नाहीये. राम आंबा खातो, धैर्य आंबा खातो, राम खातो, धैर्य खातो असं म्हटलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आता कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात, कर्मणी कशाला म्हणतात आणि भावे कशाला म्हणतात, याची एक शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला. ट्रिक लक्षात ठेवा. बाकी डिटेलमध्ये मी बॅच मध्ये सगळं दिलेलं आहे. प्रयोगावर जवळपास 4 ते 5 सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही नक्की बघा ते. कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात, त्याचं पहिलं लक्षण आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा 100% प्रथमेमध्ये असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे 100% प्रथमेमध्ये असतं. कर्तरी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमेत असू शकतं, पण 99% चान्सेस आहे ते अन्य विभक्तीमध्ये असतं. कर्मणी प्रयोगात जो कर्ता दिलेला आहे तो 99% हा तृतीय मध्ये असतो, नेहेशी निशी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर कर्तरी प्रयोगातलं क्रियापद हे जर कर्त्यानुसार बदललं तर समजायचं तो कर्तरी प्रयोग आहे, आणि जर कर्मणी प्रयोगामध्ये जे क्रियापद आहे ते 100% कर्माच्या नुसार बदलते. राहिला प्रश्न भावेचा, हा निर्लज्जम सदासुखी आहे. तुम्ही कर्त्याचं लिंग बदला, तुम्ही कर्माचं लिंग बदला, क्रियापद बदलत नाही. क्रियापद जसंच तसंच आहे. दुसरी गोष्ट, हा कधीच प्रथमेत नसतो आणि कर्म सुद्धा कधीच प्रथमेत नसतो. झाला आपला प्रयोग ओळखणं. तुम्हाला विचारलं राम आंबा खातो, खातो हे झालं क्रियापद. याचा मूळ धातू काय? खा. खाणारा कोण? धैर्य. धैर्य झालं कर्ता. कर्ता प्रथमेत आहे का? हो आहे, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमेत नसतो. धैर्याने आंबा खाल्ला, ने नेहीची नीची तृतीय लागतं.
खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर झाली. आंबा कर्म आहे. मग तुम्ही म्हणाल सर कर्मणी प्रयोगात तर कर्म प्रथमेत असतं. म्हटलं हो, कर्तरी प्रयोगातही कर्म प्रथमेत असू शकतं. 99% चान्सेस आहे ते अन्य विभक्तीमध्ये असतं. मग आता कर्त्याचं लिंग बदलल्यावर क्रियापद बदललं पाहिजे. मग धैर्य आंबा खातो आणि सीता आंबा खाते. कंडिशन अप्लाय. हे विदर्भातले नाही आहेत. आणि विदर्भातले असले तर मग खतरनाक आहे. विदर्भामध्ये धैर्य आंबा खाते, सीता आंबा खातो. तिकडे व्याकरणाची वाट लावलेली आहे विदर्भामध्ये. त्यामुळे हे प्रॉपर मराठी प्रमाण भाषेतलं व्याकरण आहे. त्यामुळे धैर्य आंबा खातो, कर्ता बदलल्यावर क्रियापद बदलतं. म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कुठला प्रयोग आहे? कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. आता तुम्ही कर्माचं लिंग बदला, क्रियापद बदलतं का बघा. धैर्य आंबा खातो, धैर्य चिंच खातो, धैर्य लाडू खातो, धैर्य पेढा खातो, धैर्य माझं डोकं खातो. खातो बदललं का? नाही. म्हणजे कर्माचं लिंग बदलल्यावर जर क्रियापद बदलत नाही तर तो कर्मणी प्रयोग नाही. कर्माचं लिंग बदलल्यावर जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग आहे. किती सोपं आहे. जाते का डोक्यात? डोक्यात आलू भरलेत का तुमच्या? हो. डोक्यात चाललंय ना? बटाटे भरलेत का डोक्यात? तुमच्या डोकं, तुम्ही जेव्हा क्लासला येता ना तर हे मेमरी कार्ड खाली घेऊन येत जा बरं. 128 जीबीचं कार्ड पाहिजे आपल्याला. तुमचं 64 जीबीच असेल, बरोबर ना? अर्धच असेल. त्यातही तुमचं ते फालतू घाण भरलेली आहे. पिल्लू, सोना, माही, जानू, आई वडिलांचं टेन्शन, शेजारच्यांचं टेन्शन, करिअरचं टेन्शन. काय टेन्शन घ्यायचं? टेन्शन घेऊ नका. हे मेमरी कार्ड खाली घेऊन यायचं माझ्या लेक्चरला कधी. मी जे भरून देतो ना गाणे ते घेऊन जायचे ना, ऐकत राहायचं. त्याचा फायदा होईल. खरं खोटं? खरं खोटं? हा, काहीच माहित नाही म्हणा. चालू द्या तुमचं जे चाललंय ते. मी माझ्याच दुनियेत मस्त आहे, मला डिस्टर्ब करू नका. हा ना, तेच. मैं पहले भी परेशान थी, अभी परेशान. तुम्ही गाणेही तसेच ऐकतात. मैं परेशान 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 परेशान. तुम्ही परेशानच असणार. परेशान आत्मा. आमच्याकडे एक मित्र होता, त्याचं नाव प्रशांत होतं. आम्ही त्याला प्रशांत कधीच नाही म्हणायचो, आम्ही त्याला परेशान म्हणायचो. तो म्हणायचा का रे माझं नाव प्रशांत आहे, मला परेशान का म्हणता? म्हणजे तू परेशान सारखाच राहतोय नीट आहे. 16वा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये विचारलाय. सामान्य नाम ओळखा. सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 26 जुलै 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. रस्ता, भारत, हिमालय यापैकी नाही. हिमालय हे विशेष नाम आहे, भारत विशेष नाम आहे. रस्ता, मी म्हटलं का शिवाजी रस्ता? नाही. मी म्हटलं का सिंहगड रस्ता? नाही. मग ते सामान्य. सामान्य नाम आहे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, सामान्य नाम हे जातीवाचक असतं. मग मला असं वाटते एक प्रश्न तुम्हाला विचारावा. हा शब्दाचं नाम ओळखा. सिंह. ओरिजिनल मराठीमध्ये सिंह म्हणतात. ऑप्शन देतो तुम्हाला. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, क्रियावाचक नाम, धातु साधित नाम, पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम. सिंह काय? व्हेरी गुड. म्हणून तर तुम्ही क्लास लावला. सिंह हे सामान्य नाम आहे, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तुम्हाला क्लासची खूप आवश्यकता आहे. मराठी व्याकरण शब्दसंग्रह उतारेची बॅच नक्की करा. तुम्हाला येत काही नाही हेच तुम्हाला माहित नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कळाला का? सगळे लोक काय म्हणतात, प्राणी सामान्य नाम आहे आणि प्राण्यात सिंह विशेष आहे, वाघ समथिंग स्पेशल आहे. आणि ते उत्तर लिहितात मांजर काहीतरी विशेष आहे आणि सामान्य आहे. आणि तुम्हाला मार्क मिळतात. मग मी काय शिकवलं? सामान्य नाम हे जातीवाचक असतात आणि विशेष नाम जे आहेत ना ते व्यक्तिवाचक असतात. जेव्हा मी सिंह म्हणतो तेव्हा माझ्यासमोर काय येतं? माणूस येतो, बकरी येते, बकरी येते, बकरी. वाघ येतो. बरं सिंहीण येते का? सिंहीण. त्याची बायको तरी येते का? माझ्यासमोर जेव्हा सिंह म्हणतो ना, हा जबरदस्त, त्याला आयाळ असं मोठं तोंड, एक नंबर आळशी प्राणी, सुस्त, झोपून राहतो 24 तासापैकी 18 ते 20 तास झोपतो. शिकार सिंहीण करते, प्राण्यांच्या पिल्लांचे पोट सिंहीण भरते, हा आळशी बाप आहे.
पण जेव्हा संकट येईल ना अख्ख्या जंगलावर कुटुंबावर, तेव्हा हा एकटा उभा राहतो. फक्त दहाड मारली ना भाई, बात खतम. महासिंह एक आहे का? भरपूर आहेत ना त्यासोबत. मग मी म्हणतो बब्बर शेर, मग तो विषय गोलू, पिंटू, मोती, मग हे त्याचे नाव झाले विशेष. म्हणून सिंह ही जात आहे. सिंहीन पाहिली का तुम्ही? टकली, तिला केसच नसतात. साधं लॉजिक आहे. म्हणतो थोडीसा मर तिकडे. आणि मग तुम्ही करता ओ शिट, मिशन 2024 मध्ये मूर्खपणा केला, 2025च्या पेपर मध्ये सेम मूर्खपणा केला. मग पुढे वाट बघतात, कब आहे होली, कब आहे होली, कधी आहे पुढची भरती 26ची. असेच करणार आहेत मुलं, माझे शब्द लक्षात ठेवतात. फॉर्म सुटल्यापासून, सुटायच्या आधीपासून यांच्या गॉसिप. कधी येतील फॉर्म, आले ना फॉर्म, भर ना मग गुपचूप. मग कधी भरू, कुठे भरू, काय भरू, मग लास्ट डेट काय वाढली ना 7 दिवस, भर ना गुपचूप फॉर्म. मग किती फॉर्म गेले तिथे, काय केले, ग्राउंड कसं करू, हे करता करता भरती संपून जाते. हा दलिंदर काही लागत नाही. लगेच म्हणतो 26ची भरती येईल, बघू तेव्हा काय. 26 मध्ये हा सेम चुका करणार आहे, सेम 27 मध्ये करणार आहे. म्हणून दादा मादा पादा आपल्याला नेहमी ग्राउंडवरच दिसतात. आणि त्यांना पाहून जे जस्ट 12वी पास झालेले मुलं मुली या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करतात, ते घाबरतात. त्यांना असं वाटते बाबा या दादाचं नाही झालं, आपलं कसं, या दादाचा काय गोळा जातो, दादा काय दादा, दादाचं जीके काय भारी आहे, दादाचं मॅथ मराठीचं दादाचं विचारूच ना. अरे त्याला येत असतात तर इथे कशाला असतात, तो ट्रेनिंगला असता ना. कळतंय का? माझं बोलणं तुम्हाला खोट वाटत असेल, पण खरं आहे ते. कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरंच असणार आहे. खरं खोटं. समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहेत? मी याचे व्हिडिओ बनवलेले आहेत सगळे. टोटल 100 व्हिडिओ आहेत बरं का मराठीचे. पोलीस भरतीला 50-60 व्हिडिओ मध्ये मराठी आटपतात. मी 100 व्हिडिओ बनवले. मेहनत आहे त्याच्या मागे, तुम्ही नक्की बघा ते. तुम्ही कधी बघता? पेपर झाल्यावर. ऑल द बेस्ट. समोर काय? कालवाचक, स्थलवाचक, हेतुवाचक यापैकी नाही. पुण्यातल्या गार्डन मध्ये गेलेत का तुम्ही कधी? बगीच्यामध्ये सारसबाग, संभाजी उद्यान, पु ल देशपांडे. पु ल ला जास्त जाता तुम्ही, माहिती आहे मला. तुमच्यामुळे आम्ही लहान मुलांना घेऊन जात नाही तिथे. आम्हालाच लाज वाटते, कारण आमच्या मुली आम्हाला प्रश्न विचारतात, तो दादा आणि ती ताई काय करत होती, कोणत्या तोंडाने घेऊन जाऊ त्यांना तिथे. वाईट वाटतं. कॉलेज एरियामध्ये आम्ही त्यांना घेऊन जात नाही का? आमची दीदी सिगरेट आवडते. दीदी सिगरेट, चित्रविचित्र कपडे घालून दीदी जाते, सिगरेट आवडते. माझ्या मुली विचारतात, बाबा तिला काही कळत नाही, सांगा ना तुम्ही सर आहे. म्हटलं मी सर वर्गात आहे. रोडवर जाऊन जर मी शिक्षकी पेशाला आहे, इकडे थुंकू नको, हे करू, लोक मारतील मला धरून. शिक्षकाची किंमत क्लासमध्ये, बाहेर तर त्याला कुत्रही विचारतात. आहे की नाही? हे भारतात. असा नव्हता आपला देश. पहिले गुरुकुल परंपरा होती, तर शिक्षकांना खूप किंमत होती. आजही जपान का पुढे आहे, चायना का पुढे आहे, तिथे गुरुला किंमत आहे. म्हणून ते पुढे आहे. फिनिक्स प्रमाणे राखेतून भरारी घेतली त्या छोट्याशा देशाने, आणि फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी मध्ये आज ते 3 नंबरला आहे. आपलं कसं कशात काय नाहीये. तर पुण्यातल्या गार्डन मध्ये पाट्या लावलेल्या आहेत, झाडावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको, अशा पाट्या लावलेल्या आहेत. पुढे तिथे खाली, मग वर खाली मागे पुढे वरून खालून मागून पुढून इकडून तिकडून समोरून असे शब्द जर शब्दाला जोडून आले तर ते शब्दयोगी अव्यय. असे शब्द जर स्वतंत्र आले तर त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. मग आता समोर हा शब्दयोगी अव्यय आहे, तो झाड या स्थळाबद्दल सांगतोय. ते स्थलवाचक आहे ना. माझ्या समोर जास्त बोलू नको, माझ्या समोर तिचं काही चालत नाही, देवळासमोर छान दुकान लाव, हॉटेल समोर वाहने पार्किंग करू नये, प्रत्येक ठिकाणी मला स्थळ दिसतो. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला, आणि तुम्हाला 4 दिलेले. सातारा जिल्हा पोलीस शिपाईचे प्रश्न खरंच खूप क्वालिटी होते. 26 जुलैला पेपर झाला होता. 26 जुलै ही काळी तारीख आहे, माहिती आहे तुम्हाला. त्या दिवशी बरेच विद्यार्थ्यांचे स्वप्न. 26 जुलैला पाऊस झाला होता, मुंबई पूर्ण जाम झाली होती. 26 तारीख कधीच चांगली नसते, लक्षात. 26 नोव्हेंबरला मुंबई अटॅक झाला होता. 26 तारखेला अतिवृष्टी होते. 26 तारखेला मोठे मोठे ऍक्सिडेंट्स होतात. याचं वैशिष्ट्य आहे 6 आणि 2 8. 8 न्यूमरॉलॉजी नुसार 8 आणि 6 खूप धोकादायक नंबर आहेत.
26 तारीख. बरेच मुलांचे स्वप्न, त्यांनी विचार केला नाही की साताऱ्यात एवढे कठीण प्रश्न येतील. प्रश्न लिटरली कठीण होते. चुकीचं विधान ओळखायचं आहे. 4 पैकी 3 विधान चुकीचे आहेत. 4 पैकी 3 विधान बरोबर आहेत, 1 चुकीचं आहे. गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादनात झाली, सोनेरी क्रांती ताग उत्पादनात झाली, करडी क्रांती खत उत्पादनात झाली. कोणतं विधान बरोबर आहे? आणि या क्रांत्या तुम्हाला माहित पाहिजे. प्रीत क्रांती, नील क्रांती, सफेद क्रांती हे माहित पाहिजे. काय वाटते सांगा. कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी काय करा, पटापट पटापट कमेंट करा आणि मला सांगा लवकर, फास्ट, जल्दी जल्दी. फेकायला काय हरकत नाही. बरेच लोक तर पेपरला गेल्यावर त्यांचे उद्देश क्लिअर होतात, म्हणजे जेव्हा माहित पडतं अच्छा याला गुलाबी क्रांती म्हणतात का, अच्छा अच्छा याला जाणीव क्रांती म्हणतात का, तिथे गेल्यावर त्यांचा अभ्यास वाटतो. त्यांना हे कळत नाही की पेपर सोडवायचा असतो. काही लोक पेपर अभ्यास करतात पेपरमध्ये, तिथे त्यांचा अभ्यास वाढतो. कठीण आहे बाबा, अशा लोकांचं काही खरं नाही आहे, लक्षात घ्या बरं का. तुम्हाला तुमचा अभ्यास हा छानच असायला पाहिजे. कळते का? सांगा लवकर, उत्तर सांगा लवकर, फास्ट. सोनेरी क्रांती ताग उत्पादनात झाली. खरं आहे का हे वाक्य? 2 नंबर चुकीचं आहे. सोनेरी क्रांती, गुलाबी क्रांती माहित आहे आपल्याला. सोनेरी क्रांती कशाला म्हणतात? या क्रांतीवर तुम्हाला प्रश्न येतात. सोनेरी म्हणजे सोनं. आणि सोनेरी क्रांती कशामध्ये आहे? 3 ठिकाणी आहे. एक काय? मध. कापूस नाही, कापूसला नाही म्हटलं जात. मध फलोत्पादनासाठी ती वापरली जाते. पांढरी क्रांती जी आहे ना ती दुग्ध उत्पादन, धवल क्रांती म्हणतात त्याला, दुधासाठी. हे बघा ना, ते गुजरात मध्ये आनंद कंपनी माहित आहे तुम्हाला? अमूल द टेस्ट ऑफ इंडिया, बरोबर ना? की जेव्हा दुष्काळ पडला होता, काही नव्हतं, तेव्हा बायकांनी दूध संकलन घरोघरी जाऊन केलं आणि ते दूध संकलित करून एका ठिकाणी आणलं आणि मग अमूलची स्थापना झाली. अमूल हे नाव नाहीये. अमूलचा अर्थ आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि ती गुजरात मधल्या आनंद या ठिकाणी आहे. आनंद असं आहे गुजरात मधलं, असं आपला आनंद असा असतो, हॅपीनेस. हे आनंद गाव आहे गुजरात मधलं, तिथे त्यांनी ते काढलं आणि मग तिथून मग धवल क्रांती झाली, त्याला दुग्ध क्रांती असं म्हणतात. श्वेत. करडी क्रांती खतासाठी आहे, गुलाबी क्रांती कोळंबीसाठी आहे, असं नील क्रांती मत्स्योत्पादनासाठी आहे. या क्रांत्याच्या जोड्या जुळवा म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. हरित क्रांती कशासाठी आहे? गहू आणि तांदूळ या पिकांसाठी. नोरी नावाचं एक 11 नावाचं आपण गव्हाचं बुटक्य वाण काढलं होतं. जगामध्ये ज्यांनी हरित क्रांती केली ते नॉर्मन बोरलॉग, माहित आहे ना? आणि भारतात ज्यांच्यामुळे झाली ती कोण? डॉक्टर MS स्वामीनाथन. वर्गीस कुरियनची आणि ती दुग्ध क्रांती झाली. आणि माहित आहे छोटीशी जात होती गव्हाची, एवढीच वाढायची, पण त्याला खतरनाक धान्य यायचं. मोठं जास्त पीक नाही पाहिजे. हे तृणधान्य जे असतात, गहू, कांदा, ते जास्त मोठे झाले ना ते असे हवा आली की झोपतात, तांदूळ असे. म्हणून छोटसच पाहिजे. हवा आली तर एवढा दिवस परिणाम होत नाही आणि पीकही त्याला जास्त येतात. आमच्याकडे तुरीचं उत्पादन मोठं करतात, तेलवर्गीय पिकं, डाळवर्गीय पिकं यांचं उत्पादन आमच्याकडे पहिल्यापासून जास्त करतात. पण मग आजकाल काय झालं, तूर जर जेवढी जास्त मोठी वाढेल ना तेवढं तिला कमी शेंगा लागतात. कमी वाढली, तिथल्या तिथे फैलली ती, तर तिला जास्त लागतात. मग तुम्हाला पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा. कवी ईश्वर हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? संधीवर प्रश्न येतात बरं का. कवी म्हणजे ई आलेला आहे आणि ईश्वर मधला ई आलेला आहे. जवळ येणारे दोघही स्वर आहेत, त्यामुळे ती स्वरसंधी आहे. स्वरसंधी कशाला म्हणतात? ज्यामध्ये जवळ येणारे दोघही स्वर असतात. व्यंजन संधी कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये जवळ येणारा पहिला जो आहे तो 100% व्यंजन असतो, दुसरा हा व्यंजन असतो किंवा दुसरा हा स्वर असतो, त्याला व्यंजन संधी म्हणतात. विसर्ग संधी 2 प्रकारे होतो, ज्याच्यामध्ये जवळ येणारा पहिला हा 100% विसर्गच असतो आणि दुसरा हा स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. मग इथे कवी म्हणजे ई आलाय म्हणजे स्वर आहे आणि ईश्वर म्हणजे. संधी कशाला म्हणतात? जोड शब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण
आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकत्र येतात. वर्णांच्या अशा एकत्र येण्याच्या पद्धतीला संधी असं म्हटलं जातं. तुम्हाला संधी, समास, प्रयोग, विभक्ती, वृत्त, अलंकार याच्या व्याख्या विचारतात आणि तुम्ही पेपरमध्ये घाण करून येता. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? सातारा जिल्हा पोलीस शिपाई मध्ये प्रश्न विचारला होता 26 जुलै 2024 ला. परराष्ट्र, महाराष्ट्र, धृतराष्ट्र यापैकी नाही. काय वाटते सांगा. सामान्य नाम कसे असतात? व्यक्तिवाचक की जातीवाचक? जातीवाचक. आणि विशेष नाम आता नाही चुकणार तुमचं. धृतराष्ट्र पप्पा आहेत ना दुर्योधनाचे, कौरवांचे नाव आहे ते. कौरवांचे पप्पा धृतराष्ट्र. माहित नाही? हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्र. त्यांना 100 मुलं झाले. त्यांची जी मम्मी होती कौरवांची, तिचं नाव काय? गांधारी. ती म्हणते हे जर आंधळे आहेत तर मी पण डोळ्यावर पट्टी बांधतो. डोळ्यावर पट्टी बांधून तिने पूर्ण आयुष्य काढलं. धृतराष्ट्र हे विशेष नाम आहे बेटा. महाराष्ट्र हे राज्यामधलं विशेष आहे, त्यामुळे हे सुद्धा विशेष नाम आहे. परराष्ट्र हे सामान्य नाम आहे. का? माहित नाही ना नेमकं कोणतं आहे ना. म्हणजे अमेरिका आहे, रशिया आहे, चायना आहे, पाकिस्तान आहे, साऊथ आफ्रिका आहे. माहित नाही आपल्याला कोणतं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या शाळेत बरेच नारद आहे. शाळेत असतातच नारद, गावातही नारद असतात. सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती मध्ये 26 जुलै 2024 ला प्रश्न आला होता. धातुसाधित नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम यापैकी नाही. ऑप्शन बदलतो मी याचं. ऍक्च्युली साताऱ्यामध्ये असेच ऑप्शन दिले होते. मी जर पेपर काढला तर मी ऑप्शन मध्ये हे देणार. मी जर पेपर काढला ना तर मी असे देणार. मी बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी प्रश्न काढत असतो, तर असे प्रश्न मी देऊ शकतो. विशेष नाम, तर बऱ्याच लोकांना नारद विशेष नाम वाटतं, ते विशेष नाम नाही. तसं पाहिलं तर ते विशेष नाम आहे. नारद म्हणजे काय? इंद्राच्या दरबारामध्ये देवर्षी, देवांचे ऋषी आहेत ते, म्हणून देवर्षी म्हणतात. पण यांचं काम काय? ब्रह्म काय म्हटले ब्रह्मदेव हे विष्णुदेवाला जाऊन सांगा, विष्णुदेव काय म्हटले हे शंकरजीला जाऊन सांगा, शंकरजी काय म्हटले इंद्राला जाऊन सांगा, आणि इंद्र काय म्हटलं ते अप्सरेला जाऊन सांगा. इकडचं तिकडे, तिकडचं इकडं, लावालावी करणे. आपल्या शाळेत, आपल्या गावात, आपल्या वर्गात, आपल्या शेजारी, आपल्या कॉलनीत असे बरेच नारद असतात. आहेत ते विशेष नाम. पण या वाक्यात ते सामान्य का झाले? कारण त्याच्या आधी अनेक वचन. लक्षात घ्या, विशेष नामाचं कधी अनेक वचन होत नाही. पण जर विशेष नामाचं अनेक वचन झालं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, ते सामान्य नाम होतं. जसं आमच्या वर्गात 3 सलमान आहेत. किती सलमान आहे आमच्या वर्गात? 3 सलमान. तसं पाहिलं तर सलमान विशेष नाम आहे, पण त्याचं झालं अनेक वचन. माझ्या अर्थ सलमान नावाची 3 व्यक्ती असतील. सलमान सारखी ती तेरे नाम सारखी केस काढलेले असेल, किंवा त्याच्यासारखी पर्सनॅलिटी असणारी असेल, किंवा ऐश्वर्या त्याला सोडून गेली असेल, आहे ना, कॅटरीनाही सोडून गेली असेल. आणि जेही त्याला सोडून गेल्या त्यांचं लाईफ बदलं. बरोबर आहे की नाही? पुढचा प्रश्न बघा. धर्म पासून धार्मिक तयार होतो, तर धीट पासून काय तयार होतो? अतिशय सुंदर प्रश्न 26 जुलैला आला होता. सातारा जिल्ह्यामध्ये असे प्रश्न आले होते. धिटाई, धारिष्ट, धाडस. हे धाडस नाही, धाडस आहे. आणि यापैकी नाही. असे 4 पर्याय आहे. कुठलं नाव आहे रे बटाय? भाववाचक नाम. बरोबर ना? धार्मिक एक प्रत्यय लागलाय. नवलाई, धिटाई, आई हा प्रत्यय लागतो. धीट पासून काय तयार होतो? धिटाई असा शब्द तयार होतो. पुढचा प्रश्न बघा काय आहे. कोणी यावे, कोणी जावे सर्वनामाचा प्रकार होतो. एखादा व्यक्ती असतो बघा आपल्या घरामध्ये, कोणी येतं बिचाराला उठसूट बोलतं, टाकून बोलतं, है ना? कोणी येतं, मग शेवटी त्याची सहनशक्ती संपतं. ते काय म्हणतं? बस बहुत हुआ, मैं क्या कोई मंदिर का घंटा हूं, कोई भी आग पैसा की चला जाता. मंदिरातल्या घंटीचं हेच आहे बिचाराचं. कोणी येतं टन 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 वाजवत बसतं त्याला. कोणी यावे, कोणी जावे याला काय म्हणतात? कोणी यावे, कोणी जावे. माहित आहे का? वाटलंच मला. तुला कुठे प्रश्नचिन्ह दिसलं इथे? चष्मा लावून घ्या. कोणी यावे, कोण निश्चित माहित आहे का? नाही. म्हणून ते तसं बघायला गेलं तर अनिश्चित सर्वनाम आहे.
त्यालाच व्याकरणाच्या भाषेत सामान्य सर्वनाम असं म्हणतात. आहे का ऑप्शन मध्ये? कोणी यावे कोणी जावे. शेवटी प्रश्नचिन्ह नाही आहे, त्यामुळे ते झालं सामान्य सर्वनाम. पुढे बघा काय दिलंय 24 नंबरचा प्रश्न. लिंगानुसार बदलणारी सर्वनाम कोणती? लिंगानुसार. तो हा जो तो मी तुझे आम्ही यापैकी नाही. तो हा जो. मग तुम्हाला प्रश्न येतो, प्रश्नार्थक सर्वनाम किती, आत्मवाचक सर्वनाम किती, लिंगानुसार बदलणारी किती, वचनानुसार बदलणारी किती, असं तुम्हाला विचारतात. तर मूळ सर्वनाम किती आहेत? तर 9 आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, हे मराठीमध्ये असणारे मूळ 9 सर्वनाम आहे. यात प्रश्नार्थक आहेत 2, आत्मवाचक आहेत 2, लिंगानुसार बदलणारी आहेत 3 आणि वचनानुसार बदलणारी आहेत 5. कसं? एक वचनात मी आहे, अनेक वचनात आम्ही आहे. तू पासून तुम्ही, तो पासून त्यांनी, ह्यांनी, ज्यांनी, एकापेक्षा जास्त. तुम्हाला विचारलं लिंगानुसार बदलणारी किती आहे? 3. तोच लिंग बदला ती, हाच बदला ही, जोच बदला जी. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. मूळ सर्वनाम आहे कोण काय, आणि याच्यापासून मग बाकीचे तयार होतात. जसं मला फोन आला, हॅलो, कोण, काय, कधी, कुठे, कसं, काय म्हणतो, गेला. मूळ काय, कोण काय, हे बाकी सगळं तयार झालेलं आहे. आणि आपण स्वतः आत्मवाचक सर्वनाम आहे. याच्यावर मी खूप सारे व्हिडिओ बनवले. ही बॅच आहे आपली मराठी व्याकरण शब्द संग्रह उतारे, जाऊन बघा, तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शब्द दिलाय तुम्हाला सातारा जिल्हा पोलीस शिपाई 26 जुलै 2000. शब्दापासून विशेषण तयार करा, असं नाही डायरेक्ट विशेषणच ओळखायचं आहे आपल्याला. बघा बरं प्रश्न बरोबर आहे का? चला लवकर लवकर सांगा. 25 नंबरचा प्रश्न आहे. पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही उत्तर द्याल तेवढा तुम्हाला पेपर मध्ये पुढील प्रश्न सोडवण्यासाठी फायदा होईल. साताऱ्यामधले प्रश्न बऱ्यापैकी हे छानच होते आणि तुम्ही याचे उत्तर छान द्यायला पाहिजे होते. शब्द दिलेला आहे, शब्द राहिलाय. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा, आणि शब्द इथे जो आहे ना तो आहे शास्त्र. शब्द काय आहे? शास्त्र. शास्त्र पासून तुम्हाला विशेषण तयार करायचं आहे, असा तो प्रश्न होता. चला सांगा, फास्ट मध्ये सांगा, चुकलं तरी चालते. शपथ आहे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची. शास्त्रार्थ होईल का? नाही, शास्त्रीय होत नाही, शास्त्रीय संगीत म्हणतो आपण. मग संगीत हे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती आहे की कुठलं म्युझिक आहे ते क्लासिकल आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 1 असं त्याचं योग्य उत्तर येतं. जवळपास 25 प्रश्न जे आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत सातारा जिल्ह्यामधले. असंच प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका मराठीच्या आपण घेत आहोत. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि इतर प्रश्न कसे सोडवतील ते बघा. मी ठाणे ग्रामीणचा सुद्धा पेपर टाकलेला आहे, सातारा सुद्धा टाकलाय. असंच मी मुंबई, नाशिक, अहमदनगर, त्याला आता अहिल्यानगर म्हणतात, नंतर कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, इथे खाली आलो आपण औरंगाबाद, त्याला तर संभाजीनगर म्हणतात. जगात जर्मनी, भारतात परभणी, तोही पेपर आपण घेऊ परभणीचा. तिकडे खाली गेलो आपण सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, ते घेऊ. लातूर आहे, धाराशिव आहे. इकडे आपण कोकणामध्ये गेलो तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर ठाणे, ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय, त्यानंतर सोबतीला अजून कुठला आहे तिथे कोकणामधलं, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर. सगळ्या प्रश्नपत्रिकेमधलं मराठीचं व्हिडिओज हे असणार आहेत. तुम्ही याचं छान विश्लेषण करा आणि तुमचा अभ्यास सुद्धा असेल. सेशन कसं वाटलं हे शेवटी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सगळ्यांनी सांगा. भेटू आपण पुढच्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. धन्यवाद.